अचानक झालेल्या हाय व्होल्टेज वीज पुरवठ्यामुळे 50 ते 60 घरातील टीव्ही, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटारी अशी विद्युत उपकरणे जळाल्याने आर्थिक फटका बसलेले विशाल नगरवासीय संतापले आहेत। महावितरणच्या चुकीमुळे झालेल्या या प्रकाराविरोधात आम्ही ग्राहक मंचाकडे धाव घेणार असल्याचा निर्धार त्यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केला। जुळे सोलापूर भागामध्ये विशाल नगरमध्ये 150 रहिवासी वास्तव्यास आहेत। येथे वीज पुरवठा कधी कमी दाबाने तर कधी हाय व्होल्टेजच्या समस्येमुळे ग्राहक हैराण झाले होते। या संदर्भात नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाला अनेक वेळा फोन केले, कधी प्रतिसाद मिळायचा तर कधी नाही। शनिवारी सकाळी 8:30च्या सुमारास अनेक वेळा फोन केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी आले, ते दुरुस्ती करून गेले आणि 9:30च्या सुमारास 50 ते 60 घरांमधून एका पाठोपाठ एक आवाज झाले। कोणाचा टीव्ही, कोणाचा फ्रीज, वॉशिंग मशीन, इंटरनेटचे राउटर असे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या प्रकाराबद्दल महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कानावर हात ठेवत जबाबदारी झटकली। आता झालेल्या नुकसानीबद्दल कोणाला जबाबदार धरायचे? जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाले। या विरोधात ग्राहक मंचाकडे धाव घेऊन न्याय मागावा लागेल अशा भावना नगरातील अंकुर येळीकर, श्रीकांत देशपांडे, इरप्पा शाबादे, बालाजी पाटील, प्रकाश मस्के, राजशेखर येळीकर, गोपाळ पांडकर, विश्वजित पोद्दार आदी रहिवाशांनी व्यक्त केल्या। या नगरात मध्यमवर्गीय राहतात। अचानक जळालेली ही विद्युत उपकरणे लगेच कशी घ्यायची? आर्थिक तजवीज करून घ्यावी लागतील। याचा मनस्ताप रहिवाशांना सहन करावा लागणार आहे। महावितरणकडून पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी ही आमची मागणी आहे। त्यांनी दखल न घेतल्यास ग्राहक मंचाकडे धाव घ्यावी लागेल असे रहिवाशांचे म्हणणे आहे। शहरात गेली काही दिवसांपासून पाऊस पडला की अचानक कॉलनीसह रस्त्यावरील लाईट गुल होते। यावर संपर्क साधण्यासाठीही महावितरणचे कोणीही फोन उचलत नसल्याची अशी नागरिकांची गाऱ्हाणे आहे।